नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी नायलॉन वडी। त्यासाठी बघा कढई घेतलेली आहे। ह्या रेसिपीसाठी एकदम बारीक रवा पाहिजे बघा, अशा पद्धतीचा एकदम 0 नंबर पेक्षा पण बारीक म्हणला तरी चालू शकतो, अशा पद्धतीत आहे। 1 वाटी सेम वाटीचं प्रमाण आहे। त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेले, गरम करून थंड केलेलं दूध आहे। 1 वाटी साखर आणि 1 वाटी वितळलेलं तूप। सेम वाटी आहेत सगळ्या। आता हे काय करायचं, आपल्याला खालीच पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा एकसारखं मी मिक्स करून घेतलेलं आहे। व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण गॅस चालू करूया। गॅस चालू केलेला आहे आणि गॅस आहे मीडियम। आणि आता ही एकसारखं हलवायचं आपल्याला। शक्यतो ह्या रेसिपीसाठी ना नॉनस्टिकचीच कढई वापरली तर बरं होईल। असं एकसारखं हलवत राहायचं बरं का। मी मीडियम गॅसवर करत आहे, बारीक गॅसवर जरी केलं तरी तुम्ही चालेल। पूर्णपणे साखर वितळल्यानंतर का नाही हे पूर्णपणे जे आपण जे तूप वतलं होतं ना ते एक साईडला सोडलं जातं। मग आपण ह्याला खाली उतरून घेऊया। तर असं सोडायचं नाही बघा, जरा सुद्धा एकसारखं हलवत राहायचं। साखर पूर्ण बघा वितळल्यानंतर असं बघा बुडबुड येत राहतात। तर गॅस आता करायचा एकदम बारीक आणि बारीक गॅसवर आपल्याला एकदम ह्याचा गोळा बनस्तोवर हलवून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीत गोळा झाला पाहिजे आणि हे जे तूप आहे ते बघा असं सोडायला लागलेलं आहे, असं झालं पाहिजे। आता खाली घेते उतरून मी। गॅस बंद केलेला आहे बघा आणि खाली काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला एक 2-3 मिनटं एकसारखं हलवत राहायचं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे विलायची बघा, मी साखरेमध्ये कुटून घेतली होती। मिक्स करत राहायचं। खाली जरी घेतलं का नाही तरी आता विलायची पावडर जरी टाकली तरी असं आपल्याला हलवत राहायचं एकसारखं, नाहीतर काय होतं खाली लागेल। तेवढ्यासाठी मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की नॉनस्टिकची जर कढई असेल ना त्यात करा। मस्त असं बघा गोळा झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पिठी साखर टाकणार आहे। आपली चहाची साखरच मी बारीक करून घेतलेली आहे। मस्त असं मिक्स करते। पिठी साखर टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। असं मस्त असं गोळा बघा झालेला आहे ह्याचा। 1-2 मिनटं खाली उतरल्यानंतर चांगलं मिक्स करायचं। नंतर वेलची पावडर टाकायची। वेलची पावडर टाकल्यावर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतरच मग ह्याच्यात पिठी साखर टाकून आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता काय करणार आहे, एका ताटावर किंवा पळपूटवर तुमच्याकडे कोण कशावर तुम्हाला करायचे ते वड्या पाडायचे त्याच्यावर तुम्ही काढून घ्यायचं। ताट घेतलेलं आहे आणि त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यावर पहिलं काढून घेते। काढून घेतलेलं आहे बघा, गरमच आहे हे। आणि हे काय करायचं एकसारखं असं पसरून घ्यायचं ताटाला व्यवस्थित। एकदम जास्त जाड करायचं नाही आहे, पातळ करायचं। काढून घेतल्यानंतर बघा थोडंसं उलताना मी काय केलं होतं, पसरून घेतलं होतं आणि नंतर बघा असं फुलपत्राला थोडंसं तूप लावलं होतं। हलकंसं लावायचं, जास्त नाही लावायचं। आणि असं पसरून घेतलं आहे बघा। सगळ्यासाठून एकसारखं करायचं। कुठं जाड पातळ असं नाही झालं पाहिजे, एकसारख्या अशा वड्या निघाल्या पाहिजे त्या। मस्त असं पळपूटवर किंवा मोठं ताट असं काय असेल का नाही तुमच्याकडं तर त्याच्यावर जरी तुम्ही केलं तरी चालू शकते। आता हे मी व्यवस्थित पहिलं सगळ्या साईडून करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। मस्त बघा एकसारखं सगळ्या साईडून मी करून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करूया माहिती आहे का, थोड्या वेळ थंड होऊन देऊया आणि नंतर आपण ह्याला काय करूया, वड्या कापवायच्या फक्त ह्याच्या। एक 5 ते 7 मिनिट झाले बघा, मी असंच ठेवलं होतं थंड व्हायसाठी। अजून गरमच आहे बरं का। थोडंसं मी जाडच पकडलेलं आहे, बनवलेलं आहे। तुम्ही थोडंसं पातळ जरी अजून केलं तरी पण चालेल। आता आपण ह्याच्या काय करूया, वड्या हे करून घेऊया। कट करून घेतल्यात बघा मी। आता याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं, कमीत कमी 1 तासभर तरी लागेल थंड व्हायला। आता मी साईडला ठेवते आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला मी वड्या काढून दाखवते। थंड झालेल्या आहेत बघा, आपण काढून घेऊया। एकदम छान निघतात हे बघा। बघा किती मस्त अशा निघतात ते। साहित्य प्रमाणामध्ये थोडीसुद्धा गडबड करू नका, कारण जर गोडीसाठी बरं का थोडीशी कमी साखर वापरली तरी पण चालू शकते। आणि अशा पातळ करा, मी थोड्या जाडच केलेल्या आहेत। जर पातळ केले का नाही तर ह्या आकाराचे 2 ताटं होतील मस्त। ह्याच्यावरती तुम्ही पिस्त्याचे वगैरे कापसुद्धा लावू शकता। किती मस्त निघालेत बघा आणि खूप चविष्ट। आता हे माहिती आहे का तुम्ही, पहिला प्रश्न तर हे किती दिवस राहतील, तर हे 15 दिवस राहतील। 15 ते 20 दिवस, महिनाभर पण राहतील, पण मी तुम्हाला सांगते 15 ते 20 दिवस हे राहतील। खूप चविष्ट, कारण बनवल्यावर एक खाल्ली तर तुम्हाला असं वाटेल की किती खावं। त्यामुळं काय जास्त दिवस राहणारच नाहीत ना त्या। जास्त केल्या तर महिनाभर पण टिकतील। पण साहित्य सेम, फक्त साखरेमध्ये कमी हे करा। तर मी बाकीच्या सगळ्या काढून घेते। वड्या बघा मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत त्या। आता मी एक ह्यातले तुम्हाला तोडून पण दाखवते, किती मस्त झाल्यात बघा सगळ्या साईडून छान अशा।
हे बघा, खूप चविष्ट, जसं ना तुम्ही काजू कतरी खाला असं लागेल ह्या वड्या. एकदा जरूर करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.